ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितान् नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरविषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकोबराय यांचा अभंग आहे। राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली। राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली। धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर। धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर। राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा। राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा। राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी। राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी। राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी। राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी। ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त। ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही आशीर्वाद द्या। मी महाराजांच्या अभंगावर काही बोलू शकेल। भगवंतांना प्रार्थना करा। आजच्या तुका म्हणे या श्रृंखलेमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। आजचा अभंग महाराजांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे। नाम कसं घेतलं पाहिजे आणि नाम घेतल्यानंतर काय फल प्राप्त होतो। जगद्गुरु संत तुकोबराय यांचा अभंग आहे। 6 चरणाचा अभंग आहे। पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत राम म्हणे वाट चाली। जो भगवंताचं नाव घेतो, जो रामाचं नाव घेतो, कृष्णाचं नाव घेतो, विठ्ठलाचं नाव घेतो, तेव्हा वाट चाली, वाटेने चालता चालता
आता वारीची तयारी लोकांची झालेली आहे. वारकरी सगळे वारीची तयारी करू लागलेली आहे. पंढरपूरची वारी आलेली आहे. आणि त्या वारीमध्ये काय करतात लोक? राम म्हणे वाट चाली, वाटेने चालता चालता भगवंताचं नाव घेतात. जय जय राम कृष्ण हरी. तुकोबांचे अभंग, ज्ञानोबांचे अभंग, अनेक संतांचे, नामदेव महाराज, तुकोबा, निळोबा, जनाबाई, संत एकनाथ, अनेक अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. वेगवेगळ्या जातीमध्ये संतांनी जन्म घेतला. संत हे तुमच्या आमच्या समान भौतिक देह धारण करून इथं जन्म घेत नाही. त्यांना भगवंतानी पाठवलेलं असतं. त्यासाठी प्रचार करण्यासाठी, बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, अशा प्रकारची महान संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि सर्व जातीमध्ये संतांनी त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. भगवंतांनी सर्वांना पाठवलं. याती भलते नारी नर, यारे यारे सान थोर. तर संतांनी 500 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी ही जाती व्यवस्था त्यांनी मोडून काढलेली आहे. कुठल्याही जातीमध्ये जन्मला तरी तो भगवंताची भक्ती करू शकतो, भगवंताची प्राप्ती करू शकतो. त्याला जात आड येत नाही, त्याला गरीब श्रीमंत आड येत नाही, त्याला शिक्षण अनाडी आड येत नाही. स्त्री, लहान थोर, कुणी भगवंताची भक्ती करू शकतो. हे वारकरी संप्रदायानं, भगवंताच्या भक्तांनी, संतांनी शेकडो वर्षापासून दाखवून दिलेलं आहे. तर या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात? राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. जो भगवंताचं नाव घेतो चालताना, वारीमध्ये, मंदिरामध्ये जाताना, कामाला जाताना, घरी जाताना, शेताकडे जाताना, कुठेही चालता चालता, वाटेने प्रवास करताना, यात्रेला जाताना, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. आणि ते नाम काय आहे? भगवंताचं नाम जेव्हा भक्त घेतात तेव्हा त्यांना फळ मिळतं. कशाचं? यज्ञाचं. राजसूय, अश्वमेध, अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. ते यज्ञ केल्यानंतर जे फल प्राप्त होतं ते भगवंताचं नाम कीर्तन, नाम संकीर्तन, नामजप केला, नाम संकीर्तन केलं, चालता चालता, यज्ञ पाऊला पाऊली, चालता चालता आपल्याला यज्ञ घडतो, यज्ञाचं फल प्राप्त होतो. वारीला पुष्कळ लोक जातात, पण सर्वच यज्ञाचं फल प्राप्त करीत नाहीत. कारण ते अनेक प्रकारचे लोक असतात. हौसे गौसे नवसे, यात्रेला जाणारे अनेक प्रकारचे असतात. भगवंताच्या भक्तीसाठी, भगवंतासाठी, विठ्ठलासाठी जाणारे कमी असतात. काही लोक बिझनेस करण्यासाठी जातात वारीच्या सोबत, काही लोक दाखवण्यासाठी जातात. मी पण वारीला गेलतो. तुम्ही 25 वर्ष वारी करताय ना, मी पण वारी करतो. तर लोकांचा भाव भगवंतासाठी जो जातो आणि जो भगवंताचं नामजप करतो, जो भगवंताचं नाम संकीर्तन करतो, त्याला यज्ञाचं फल मिळतो. महाराज सांगताय यज्ञानाम जपयज्ञ असती. भगवंत गीतेमध्ये सांगताय यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. जो माझ्या नावाचा जप करेल त्याला यज्ञाचं फल प्राप्त होतं, त्याला भगवंत प्राप्त होतात. कारण भगवंताचं नाव हे भगवंत आहे, जपयज्ञ हे भगवंत आहे, भगवंतापासून अभिन्नच आहे. हरिनाम प्रभू प्रत्यक्ष भगवंत आहेत.
नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. जेवढी शक्ती भगवंतामध्ये आहे तेवढी शक्ती भगवंताच्या नामामध्ये आहे. भगवंत जे करू शकतात, भगवंत जे देऊ शकतात, तेवढं नाम, भगवंताचं नाव आपल्याला ते सर्व देऊ शकतं. भगवंतानी भगवंताचं नाव अभिन्नत्वात नाम नामिनो, अशा प्रकारचं भगवंताचं नाव आहे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रतांचे माहेर. आपल्याला शरीर मिळालेलं आहे मनुष्याचं, आणि या मनुष्य जीवनाचं ध्येय काय आपण मागच्या आठवड्यात पाहिलं, भगवंताची भक्ती करणे, भगवंताची प्रेममयी सेवा करणे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. जर हे शरीर भगवंताच्या सेवेमध्ये, गुरूंच्या सेवेमध्ये, संतांच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तांच्या सेवेमध्ये जर लावलं तर त्याला काय होतं, सुख प्राप्त होतं, समाधी प्राप्त होती. समाधी सुख. समाधी म्हणजे भगवंताशी आदान प्रदान करणे, भगवंताचं ध्यान करणे, भगवंताचं स्मरण करणे, ही कलियुगामध्ये समाधी आहे. भगवंताच्या नामाचा जप करणे, भगवंताशी तादात्म्य, हेच कलियुगामध्ये समाधी आहे. पूर्वी सत्ययुग, द्वापारयुग, तपश्चर्या, समाधी करायचे लोक, हजारो वर्ष समाधीमध्ये राहायचे. पण आता आपण कलियुगामध्ये समाधीमध्ये राहू शकत नाही. आपण एक तास बसू शकत नाही. आपल्याला आवड नाही आणि आपल्याकडे तेवढा वेळही नाही आणि आपल्या शारीरिक क्षमता नाहीये. शारीरिक क्षमता नाहीये. तपश्चर्या आपण करू शकत नाही, समाधीमध्ये राहू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतायत, हेच समाधी आहे. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. कुठलंही कार्य करताना जो भगवंताचं नाव घेतो तो समाधीमध्ये, त्याला सुख प्राप्त होतं. भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. कुठलंही कार्य करा, घरामध्ये करा, बिझनेसमध्ये करा, व्यापार करा, नोकरी करा, कुठलंही कार्य करा, आणि ते कार्य करता करता भगवंताचं नाव जर घेतलं, रामाचं नाव घेतलं, तर त्याला समाधीचं सुख जे मिळतं, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये जे सुख आहे, पंढरीच्या वारीमध्ये जे सुख आहे, वाळवंटामध्ये नाचण्यामध्ये जे सुख आहे, गरुड स्तंभाच्या ठिकाणी उड्या मारताना जे सुख आहे, ते सुख स्वर्गामध्ये मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छित अति देवा. देवता सुद्धा म्हणतात की आम्हाला मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कारण हेच शरीर, मनुष्य शरीर, आणि हीच भूमी मृत्यूलोक, इथंच आपण भगवंताची भक्ती करू शकतो. इथं आपण नामजप यज्ञ करू शकतो. इथं आपण श्रवण कीर्तन करू शकतो. ते स्वर्गामध्ये नाहीये. आणि त्यासाठी भगवंत सुद्धा वैकुंठ सांडून या मृत्यूलोकावर येतात, भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी. ज्या सुखाकारणे देव वेडावला. भगवंत सुद्धा त्यांनाही सुख पाहिजे. जसं प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतो, तसं भगवंतांनाही सुख पाहिजे. आणि ते सुख भक्तांच्या संगतीमध्ये भगवंतांना मिळतं. आणि म्हणून भगवंत वैकुंठ सोडून यत्र गायत्री मद भक्त तत्र तिष्ठामि नारद. साधूना हृदयम मय्यम. भगवंत कुठे आहेत? साधूंच्या हृदयामध्ये आहेत. ज्या ठिकाणी भगवंताची कथा, नामजप चालतो, कथा चालते, त्या ठिकाणी भगवंत उपस्थित असतात. आणि हे सर्व धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. अनेक लोक तीर्थामध्ये जातात, डुबकी लावतात, एक
आंघोळ करतात आणि येतात. तीर्थाचं तीर्थयात्रेचं फळ त्यांना मिळत नाही. जर भगवंताची कथा किंवा त्या तीर्थाचं महात्म्य जर श्रवण नाही केलं, भगवंताचं दर्शन नाही केलं, नामजप नाही केला, तर त्या तीर्थाचं फळ, यात्रेचं फळ त्यांना मिळत नाही. हे शरीर भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. मनुष्य देहाचा लाभले निधान, हे निधान आहे, हे साधन आहे. याच साधनाद्वारे आपण भगवंताची भक्ती करू शकतो. याच साधनाद्वारे आपण भगवंताच्या धामामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करू शकतो. श्रवणम कीर्तनम. आपल्याला कानच नसेल, कान एखाद्याचा खराब झाला असेल, तर तो श्रवण कसं करणार? एखाद्याला वाचा नसेल, तर तो भगवंताचं नामजप कसं करणार? कीर्तन कसं करणार? एखादा कोमामध्ये असेल किंवा बधीर असेल, तर तो भगवंताचं स्मरण कसं करणार? तर भगवंतानं आपल्याला सगळं दिलेलं आहे. शरीर दिलेलं आहे, इंद्रिय दिलेले आहेत, आणि दिलेलं शरीर धन्य आहे. केव्हा धन्य आहे? ते भगवंताच्या सेवेमध्ये जेव्हा आपण लावू, तेव्हा ते शरीर धन्य होतं आणि त्याचा जन्मही त्या ठिकाणी सफल होतो. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची जेवीला उपवासी. जो काय करतो? सारखं भगवंताचं नाव घेतो, खाताना पिताना. महाराज एका अभंगामध्ये सांगतात, हरी बोला खाता, हरी बोला पिता, उठिता बसता हरी बोला, काम धंदा करिता हरी बोला. कुठलंही कार्य करा, पण हरी बोला, हरी बोला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याला सुकृताचं फळ मिळतं. भगवंताचं नाम जर घेतलं तर सुकृती मिळते. आणि या कलियुगामध्ये नामा परते साधन नाही. नामासारखं दुसरं कुठलंही साधन नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखीला ऐकिला. नाम घेतलं भगवंताचं आणि त्याचा जन्म वाया गेला, असं कोणी पाहिलंय का? कलियुगी उद्धार हरीचे नामे. हरेर नाम, हरेर नाम, हरेर नामैव केवलम. कलो नास्तेव नास्तेव, नास्तेव गतिरन्यता. कलियुगामध्ये दुसरं कुठलंही साधन भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी नाहीये. नाम से धाम तक. जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊ, रामाचं नाव घेऊ, कृष्णाचं नाव घेऊ, विठ्ठलाचं नाव घेऊ, तेव्हा आपण भगवंताच्या धामामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी पात्र होऊ. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची जेवीला उपवासी. खाताना पण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येक घासाला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. बाह्य दृष्टीनं मुखाने जरी घेऊ शकत नसलो, तरी मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. मनामध्ये भगवंताचा नामजप केला पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. प्रत्येक कार्य करताना, जेवताना, प्रसाद ग्रहण करताना, आणि जेव्हा भगवंताचं नाव घेताना आपण कुठलंही कार्य करतो, ते कार्य सफल होतं. ते कार्य सफल होतं, भगवंताची कृपा प्राप्त होते. आणि काय होतं? ते कार्य, आपण एखादं कार्य भगवंताच्या भक्तीला अनुकूल नाहीये, पण आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, म्हणून जरी आपण ते कार्य केलं, तर जेवला काय आणि उपवासी राहिला काय, त्याला त्याचं फळ, वाईट फळ मिळत नाही. तर महाराज या ठिकाणी सांगतायत, भगवंताचं नाव घेताना तो जेवला का? तर जेवला, पण उपवासी आहे का? कारण त्याचं लक्ष खाण्यावर नाहीये, त्याचं लक्ष कशावर आहे? भगवंताच्या नावावर आहे, भगवंतावर आहे, भगवंताच्या चरणावर आहे.
मनात येते धाव घेई राहे विठ्ठलाचे पायी. भगवंताच्या चरणावर त्याचं लक्ष आहे, भगवंताच्या नामावर त्याचं लक्ष आहे. त्याचं लक्ष जेवण्यावर नाहीये. नाहीतर आपलं लक्ष असतं आपल्याला केव्हा प्रसाद मिळेल. लाईन लागलेली असली प्रसादाला तर आपण पुढे घुसण्याचा प्रयत्न करतो. अहमपूर्व पहिलं मला मिळालं पाहिजे. काही 5-10 मिनिटांनी काही फरक पडत नाही, पण प्रत्येकाला काय वाटतं, मला पहिलं खायला मिळालं पाहिजे, मला पहिला प्रसाद मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी लोक घुसतात लाईन तोडून प्रसादासाठी घुसतात. संयम आपण ठेवला पाहिजे. आणि संयम ठेवून कुठलंही कार्य केलं पाहिजे. तर तो जेवला काय आणि उपाशी काय. तो जेवला तरी उपाशी आहे, कारण तो भगवंताचं स्मरण करतो. त्याचं मन भगवंतामध्ये लीन झालेलं आहे. त्याच्या मनामध्ये भगवंताची नामरूप गुण लिहिलं आहे. त्याचं मन त्या जेवणामध्ये नाहीये, त्याचं मन प्रसादामध्ये नाहीये, त्याचं मन भगवंताच्या नामामध्ये आहे. 5व्या चरणामध्ये महाराज सांगतायत, राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे तया अंगी. आपण पाहतो एखादा भक्त आहे, तो कोणी उच्च त्याग करणार आहे. आपण पाहतो कोणी भोग करू लागलेलं आहे, कोणी खाऊ लागलेलं आहे. जेव्हा चैतन्य महाप्रभू प्रसाद ग्रहण करायचे, मोठी अशी प्लेट भरून भोग त्या ठिकाणी शांतीपूरमध्ये अद्वैत आचार्य चैतन्य महाप्रभूंना भोग अर्पण करायचे. भली मोठी प्लेट असते. आपण पाहतो काही बंगाली, बिहारी, युपीचे लोक असतात, असं प्लेट भरून असं मोठा ढीग पर्वता समान ते भात घेतात. आपल्याला वाटतं बापरे, हा काय खातो. तसं चैतन्य महाप्रभूंना जेव्हा भोग अर्पण करायचे अद्वैत आचार्य, तेव्हा त्यांचे जावई होते, ते म्हणायचे हा संन्यासी आहे आणि हा एवढं खातो. अशा प्रकारे भगवंताच्या प्रति अपराध ते करायचे. त्यावेळेस अद्वैताचार्य काय करायचे, काठी घेऊन जावयाच्या मागे लागायचे आणि त्याला हाकलून द्यायचे. ते भगवंत खातात आणि मी वाढतोय, तुझं काय जातो. तुला खायचंय का खा, नसेल तर तू अपराध करू नको. भगवंत किती खातात, कोण किती खातो हे बघायचं आपलं काम नाहीये. ज्याला जे आवडतं, ज्याच्या पोटाला जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी खाल्लं पाहिजे. तो जास्त खातो कमी खातो हे आपण पाहायचं नाही. आपल्याला किती पाहिजे. आणि प्रत्येकानं आपल्या शरीराला आवश्यक तेवढं घेतलं पाहिजे. आपला आत्मा आणि शरीर या दोघांचं पोषण झालं पाहिजे, तेवढा आहार प्रत्येकाने घेतला पाहिजे. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे तयांगी. त्याला कर्माचं बंधन नाहीये. जो भोग भोगताना भगवंताचं नाव घेतो, प्रसाद घेताना भगवंताचं नाव घेतो, कर्म करताना भगवंताचं नाव घेतो, त्याग करताना भगवंताचं नाव घेतो. तो म्हणत नाही मी एवढा मोठा त्याग केला, मी निर्जला एकादशी केली, पाण्याचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला, असं तो कधी स्वतः सांगत नाही. तो महान भक्त आहे, जो सगळ्यांना सांगतो की सर्वांनी माझी वाहवा करावी, मी निर्जला एकादशी केली. तर ते योग्य नाहीये. अपेक्षा मान सन्मानाची भक्तांनी कधी करू नये. राम म्हणे भोगी त्यागी, त्याग करताना पण भगवंताचं नाव घेतो. निर्जला एकादशी आहे, त्याग केला अन्नाचा पाण्याचा, पण भगवंताचं नाव जर त्यांनी नाही घेतलं तर श्रम येवही केवलम, शरीराला दंड दिला.
पण भगवंताचं नाम जर त्यांनी घेतलं 24 तास तर ते श्रेष्ठ आहे, त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे भोग. कर्म न लिंपे तयांगी, आणि अशा भक्तांना कुठलंही कर्म लागत नाही, कर्माचा भोग त्यांना लागत नाही. नमा कर्माणी लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, गीतेमध्ये भगवान सांगतात. भगवंतांना कुठलेही कर्म बाधत नाही, भगवंत काही करू शकतात. भगवंत स्वराट अभिज्ञ अद्भुत आहेत. नमा कर्माणी लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, सर्व करतात आणि भगवंत सर्वापासून अलिप्त असतात. आणि जो अशा प्रकारे भगवंतांना जाणतो त्यालाही कर्माचं बंधन लागत नाही. भगवंत गीतेमध्ये सांगतात, इतिमायो अभिजानाती कर्म भिर्ण सबद्धते, त्याला कुठलेही कर्म बाधत नाही, कर्माच्या बंधनामध्ये तो अडकत नाही. जो भगवंतांना जाणतो अशा प्रकारे, योमा व्यक्ती तत्वता त्यक्त्वा देह पुनर्जन्म नाही, जो भगवंताचं कर्म जाणतो. कर्म भगवंत करतच नाहीत, भगवंत लीला करतात. भगवंताचे भक्त जरी तुम्हाला दिसत असले कुठलं कर्म करतायत, भोग करतायत, त्याग करतायत, वैष्णवेर क्रिया मुद्रा विज्ञ हे न बुजाय, बाह्य रूपाने आपण वैष्णवांना जाणू शकत नाही, त्यांच्या क्रिया मुद्रा पाहून आपण त्यांना जाणू शकत नाही. वैष्णव अंतःकरणामध्ये ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद, अंतरी धरुणी हृदय धरुणी जपे सदा, भगवंताचं नाम हृदयामध्ये भगवंताशी ते एकरूप झालेले असतात. अंतःकरणामध्ये भगवंत नामाचा जप चाललेला असतो आणि ते कुठलं कार्य करतात हे पाहून त्यांचं अंतःकरण आपल्याला कळत नाही. म्हणून भगवंतांना आणि भगवंताच्या भक्तांना आपण जाणू शकत नाही. भक्त्या माम अभिजानाती, भगवंतांना कोण जाणतो? नाहम प्रकाश सर्वस्व, भगवंत सर्वासमोर प्रकट होत नाहीत, फक्त भक्तांच्या समोर. आणि जे भगवंताची भक्ती करतात तेच भगवंतांना जाणू शकतात, तेच भगवद्गीतेला जाणू शकतात, तेच तुकोबरायाच्या अभंगांना जाणू शकतात. आणि इतर लोक भगवंतांना जाणू शकत नाहीत. भगवंतांना जाणू शकत नाहीत तर भक्तीचा तर प्रश्नच येत नाही. अशा प्रकारे राम मने भोगी त्यागी कर्म न लिंपे तयांगी, त्यांना कुठल्याही कर्माची बाधा होत नाही. एक छोटीशी कथा आहे, भोग आणि त्याग त्या बाबतीमध्ये. गोपी भगवंताची वाट पाहत होत्या, कृष्णाची वाट पाहत होत्या. कृष्ण अजून का येत नाही, कृष्ण अजून का येत नाही, भगवंताला भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या. आणि नेहमीची वेळ टळून गेली आणि कृष्ण खूप उशिरा आले. गोपींना वाट पाहावी लागली. आल्यानंतर गोपींनी विचारलं, कन्हैया उशीर का झाला, उशीर का झाला, एवढा वेळ का लागला आज? कन्हैयानी सांगितलं, माझे गुरु आले आणि त्या गुरुंना मी भेटायला गेलो होतो. गुरु? कोण गुरु आणि कुठे आहेत ते? गोपी विचारतात. ते दुर्वासा ऋषी आहेत. माझे गुरु कोण आहेत? दुर्वासा ऋषी, जे फक्त दुर्वा म्हणजे काय? हराळी, आपण मराठीमध्ये हराळी म्हणतो, दुर्वा. जे फक्त दुर्वांचा रस घेतात, दुर्वा सोडून ते दुसरं काही भक्षण करत नाहीत, त्यांचं नाव आहे दुर्वास. ते सर्व प्रकारच्या भोगापासून दूर राहतात, अन्नापासून दूर राहतात आणि फक्त दुर्वांचा रस पितात. असे दुर्वास ते यमुनेच्या पलीकडं वनामध्ये थांबलेले आणि त्यांना भेटायला मी गेलो होतो. यावेळेस गोपीने ऐकलं की कन्हैयाचे गुरु आलेले आहेत.
म्हणजे आम्हालाही भेटायचंय तुमच्या गुरुंना. तुमच्या गुरुंना काय आवडतं आम्ही त्यांना घेऊन जातो गुरुंना भेटायला. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम. साधू संन्यासी त्यांना काही चालत नाही, ते फक्त दुर्वारच पितात. नाही नाही म्हणले, गोपी म्हणले, नाही, तुमचे गुरु आहेत, तुम्ही आम्हाला प्रिय आहे, आणि तुमचे गुरु आलेत, त्यांचा आदर सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. गोपींनी काय केलं, सर्वजणी मिळाल्या, अनेक प्रकारचे पक्वान्न बनवले, स्वीट, पुरी, चपाती, हलवा, अनेक जेवढे पदार्थ बनवता येतील 56 भोग त्या ठिकाणी फिके पडावे एवढा प्रसाद त्यांनी भोग बनवला. आणि सर्व घेऊन त्या गोपी दुर्वासा ऋषींना भोग अर्पण करण्यासाठी निघाल्या. आणि जातात तर नदी यमुना त्या ठिकाणी तुडुंब भरलेली आहे, पाणी धोधो वाहू लागलेलं आहे. आता नदीच्या पलीकडे कसं जायचं, कन्हैयाचा धावा केला. कन्हैया, भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि कन्हैयाला निवेदन केलं, आम्ही तुमच्या गुरुंना ही भेट, हा भोग अर्पण करण्यासाठी निघालेलो आहे, आणि नदी मात्र पूर्ण भरून वाहू लागलेली आहे. आम्हाला जाण्यासाठी मार्ग मिळत नाही, काहीतरी उपाय करावा. इकडे तिकडे पाहिलं, नाव नाहीये, नौका नाहीये, नावाडी नाहीये, नदी कशी पार करणार. कन्हैयाला निवेदन केल्यानंतर भगवंत सांगतात, तुम्ही यमुनेला प्रार्थना करा की जर कृष्ण अखंड ब्रह्मचारी योगेश्वर असेल, अखंड ब्रह्मचारी असेल, तर यमुना आम्हाला वाट करून दे, अशा प्रकारे प्रार्थना करा. गोपी सगळे एकमेकीच्या तोंडाकडे पाहू लागले. हा कृष्ण नाही नाही ते कार्य करतात, रास क्रीडा करतात, गोपींच्या बरोबर वनामध्ये जातात, रास विहार करतात, आणि हे म्हणतात अखंड ब्रह्मचारी असेल तर यमुना वाट देईल. हे कसं काही शक्य आहे. सगळे एकमेकीच्या तोंडाकडे पाहतात. तेव्हा कृष्ण पुन्हा सांगतात, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही हा प्रयोग करून बघा, यमुनेला विनंती करा. आणि मग गोपी विचार करतात, प्रयोग करून बघू आपण. यमुनेला प्रार्थना करतात, हे यमुना देवी, जर कृष्ण अखंड ब्रह्मचारी व्रताचं पालन करत असेल, बाल ब्रह्मचारी असेल, महान योगेश्वर असेल, तर तो आम्हाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता दे. आणि प्रार्थना केल्याबरोबर यमुना नदी थांबली. वरचं पाणी वर आणि खालचं पाणी खाली, आणि मधून रस्ता करून दिला यमुनेनी. आणि सर्व गोपींना आश्चर्य वाटलं, भगवंत आहेत, अद्भुत भगवंताची लीला आहे. गोपी सर्व नदीच्या पलीकडे गेलेले आहेत, दुर्वासा ऋषींना भेटल्या, प्रणाम केलेला आहे, आणि ऋषींना विनंती केली, आम्ही तुमच्यासाठी अनेक व्यंजन बनवून आणलेले आहेत, तुम्ही हे ग्रहण करा, आमची विनंती आहे, आमची सेवा स्वीकार करा. दुर्वासा ऋषी म्हणतात, मला याची काही गरज नाही, मला फक्त दुर्वा दिल्या, दुर्वाचा रस दिला तरी मी तृप्त होईन आणि तुम्हाला आशीर्वाद देईन. पण गोपी विनंती करतात, आम्ही तुमच्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे, एवढे गोड पदार्थ आहे, स्वीट आहे, दाल आहे, भाजी आहे, पकोडी आहे, पुरी आहे, राईस आहेत, अनेक प्रकार आहेत, 56 भोग आहे, आणि तुम्ही आमची सेवा म्हणून स्वीकार करा. आणि दुर्वासा मुनी काय करतात, तयार होतात, गोपींची विनंती मान्य करतात. आणि गोपींची इच्छा म्हणून ते ग्रहण करतात. गोपी त्यांना वाढतायत वाढतायत, आणि दुर्वासा मुनी खातायत खातायत खातायत. त्यांनी जेवढं नेलं होतं, अनेक टोकरी भरभरून
56 भोग सर्व त्या ठिकाणी दुर्वासा मुनी ग्रहण करतात, संपून टाकतात. आणि गोपींना आश्चर्य वाटतं. आपल्याला काय महाप्रसाद सुद्धा ठेवला नाही. आपल्याला वाटलं होतं हे फक्त दुर्वा खातात, थोडासा प्रसाद घेतील आणि बाकीचा परत देतील. म्हणून गोपींना पुन्हा आश्चर्य वाटलं. पुन्हा एकमेकीकडे पाहू लागल्या. म्हणजे ठीक आहे, आता प्रसाद नाही दिला तरी आशीर्वाद तरी ऋषींचा मिळेल. सर्वांनी दंडवत प्रणाम केला आणि परत निघाल्या. परत निघताना यमुना पुन्हा भरलेली आहे, रस्ता नाहीये जाण्यासाठी. दुर्वासा मुनीकडे गेल्या गोपी आणि गोपींनी सांगितलं ऋषींना की यमुना भरलेली आहे आणि आम्हाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता मिळत नाहीये, काहीतरी मार्ग सांगा. तर दुर्वासी मुनी सांगतात की तुम्ही यमुना देवीला प्रार्थना करा. दुर्वासा ऋषींनी दुर्वा सोडून दुसरं जर काही खाल्लं नसेल, दुर्वा सोडून दुसरं कुठलाही पदार्थ, कुठलाही व्यंजन, कुठलाही प्रसाद, कुठलाही भोग दुर्वा सोडून काही खाल्लं नसेल तर हे यमुना देवी तू आम्हाला रस्ता कर, अशा प्रकारे विनंती करा. गोपी पुन्हा एकमेकीच्या तोंडाकडे पाहू लागल्या. आपल्या समोर एवढे टोकरी टोकरी भरून आणलेले 56 भोग आपण स्वतः हाताने वाढले आणि ऋषींनी सगळे खाल्ले, ग्रहण केले. आणि ऋषी म्हणतायत मी दुर्वा सोडून काहीच खात नाही, दुर्वा सोडून काही पित नाही. हे कसं शक्य आहे? दुर्वास ऋषींना म्हणतात, अहो आम्ही सगळं आत्ता आणलेले व्यंजन तुम्ही सगळं फस्त करून टाकलं, आम्हाला प्रसाद सुद्धा ठेवला नाही. तेव्हा ऋषी म्हणतात की तुम्ही विनंती केली म्हणून मी ते ग्रहण केलं, मला त्याची आवश्यकता नव्हती. पण तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्ही यमुनेला विनंती करा. गोपी पुन्हा आल्या यमुनेच्या काठावर. यमुनेला विनंती केली, यमुना देवी दुर्वासा ऋषींनी दुर्वा सोडून काही खाल्लं नसेल, फक्त दुर्वाच खाल्ले असतील तर तू आम्हाला रस्ता करून दे. यमुना देवी प्रसन्न झाली आणि पुन्हा रस्ता करून दिला. सर्व गोपी परत आल्या, कन्हैयाच्या जवळ आल्या, श्रीकृष्णांच्या जवळ आल्या आणि श्रीकृष्णांनी विचारपूस केली, तुमचे गुरु भेटले का? गुरु आमचे तुम्हाला भेटले का? हो, तुमचे गुरु भेटले, तुम्ही पण भेटला आणि यमुना नदी पण भेटली. आणि तुम्ही जसं खोटं बोलता तसं तुमचे गुरु सुद्धा खोटे बोलतात आणि यमुना देवी सुद्धा खोट्याची साक्ष देते. चोराला मेसाई धार्जिन मराठीमध्ये म्हण आहे. तशा प्रकारे ही यमुना देवी सुद्धा तुम्हाला दोघाला खोटं बोलण्यासाठी साक्ष देते. तर तुम्ही तिघही खोटात. तेव्हा भगवान सांगतात याच्यामध्ये खोटं काही नाहीये. दुर्वासा ऋषींनी जे ग्रहण केलं ते त्यांची इच्छा नव्हती, त्यांचं मन त्याच्यावर नव्हतं. फक्त तुमचा भाव, सेवा भाव म्हणून तुमच्यावर कृपा करण्यासाठी त्यांनी ग्रहण केलं. अहम भोगी, मी खाणार आहे, मी भोगताय, असा भाव त्यांचा नव्हता. आणि म्हणून ते सर्व खाऊन सुद्धा उपवासी आहेत. सर्व खाऊन सुद्धा काय आहेत? दुर्वासा मुनी उपवासी आहेत. तोची जेवीला उपवासी, अचिंत्य भेदाभेद आहे. दुर्वासा मुनी जेवले पण जेवले नाही. साक्ष कोण देत आहे? यमुना आणि भगवंत. अचिंत्य भेदाभेद तत्व चैतन्य महाप्रभूने आपल्याला दिलेलं आहे. जेवले पण आणि नाही पण. त्यांनी मनाने त्याचा स्वीकार केला नाही, त्यांनी स्वतःच्या इच्छेने स्वीकार केला नाही, तर त्यांनी भगवंताच्या इच्छेने गोपींच्या विनंतीला मान देऊन ते ग्रहण केलं. म्हणून ते जेवून सुद्धा उपवासी आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण रास रसैया गोपींच्या बरोबर रास क्रीडा करतात, तरी सुद्धा ते ब्रह्मचारी आहेत. कारण ते आत्माराम आहेत, आत्मसंतुष्ट आहेत.
त्यांचं गोपींच्या बरोबर प्रेमाचं नातं आहे, कामाचं नाही. या भौतिक जगामध्ये आपण पाहतो किंवा प्रेम प्रेम म्हणतात लोक, प्रेम विवाह, प्रेम प्रकरण. ते प्रेम नाहीये तर काम आहे. आणि भागवतामध्ये सांगितलेलं आहे, कलियुगामधले विवाह कशावर आधारित होतील? काम वासनेवर आधारित होतील. ते प्रेम म्हणतात ते काम आहे, काम वासना आहे, ते लव नाहीये. ते काय आहे? लस्ट आहे. पण भगवंत दिव्य आहेत आणि भगवंताच्या प्रिया गोपी त्याही दिव्य आहेत. आणि ते एकमेकाशी आदान प्रदान करतायत प्रेमभावानी, कामभावानी नाही. आणि म्हणून भगवंत भगवंत त्यांच्याशी आलिंगन करतायत. जसं आपण पाहिलं, जे ब्राह्मण पत्नी आहेत त्यांनी भगवंतांना डोळ्यामधून हृदयामध्ये भगवंतांनी प्रवेश केला आणि हृदयामध्ये आलिंगन दिलं. भगवंत हृदयामध्ये आलिंगन देतात. आपल्यासारखं भौतिक आलिंगन त्यांचं नाहीये. दिव्य अशा प्रकारचं आलिंगन भगवंत देतात. म्हणून ते सदा ब्रह्मचारी आहेत, अखंड ब्रह्मचारी आहेत. आणि म्हणून यमुना देवीने सुद्धा साक्ष दिली की भगवंत अखंड ब्रह्मचारी महान योगेश्वर आहेत. कुठल्याही प्रकारचा काम त्यांच्यामध्ये नाहीये. निष्काम, आत्माराम, आत्मसंतुष्ट आहेत. अशा प्रकारे भगवंताची आणि भगवंताचे भक्त, महान भक्त गोपिया यांची कथा आहे. ऐसा राम जपे नित्य, शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे तोची जीवन मुक्त. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. महाराज काय मागतात भगवंतांना? मुक्ती नको, संपत्ती नको, तर भगवंताच्या भक्ताची संगती दे. भगवंताच्या भक्ताच्या संगतीशिवाय, भक्तांच्या कृपेशिवाय भगवंताजवळ पोचता येत नाही, भगवंताच्या धामामध्ये जाता येत नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत, तुका म्हणे तो जीवनमुक्त, जो नित्य सतत भगवंताचं नाम जप करतो. सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढव्रत. जो नित्य भगवंताचं नाव घेतो, अहेतुकी, अप्रत्यता, अखंडित, अखंड रामनाम, अखंड कृष्ण नाम, अखंड भगवंताच्या नामाचं स्मरण, राम कृष्ण हरी, असा जो कोणी करतो तो जीवनमुक्त आहे. कारण त्याचं मन त्या नामामध्ये, त्याचं मन भगवंतामध्ये. तो कुठलं कार्य करतो त्याच्यामध्ये त्याचं मन नाहीये, भौतिक विषयामध्ये त्याचं मन नाहीये, आसक्ती त्याच्याकडे कुठली नाहीये. त्याची आसक्ती, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांनी आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावलेले आहेत. संताचे संगती मनोमार्गे गती. तर भगवंताच्या सेवेमध्ये संतांच्या कृपेने जेव्हा आपण लागतो तेव्हा आपण मुक्त होतो. महाराज काय म्हणतायत? तो जीवन मुक्त आहे, ज्याचं मन भगवंतामध्ये आहे, जो शरीराने भगवंताची सेवा करतोय, ज्याचं हृदय भगवंताला दिलेलं आहे, जो वाणीने भगवंताचं नाव घेतोय, जो भगवंताच्या हाताने सेवा करतोय, तो जीवन मुक्त आहे. त्याला मुक्तीची आवश्यकता नाहीये. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालाव्या मासी. महाराज म्हणतात, आम्हाला कुठल्याही योनीमध्ये जन्म द्या, गर्भामध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आम्ही जायला तयार आहोत. फक्त भगवंताची भक्ती द्या, भगवंताचा संग द्या. भगवंताचा हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंता तुमचा विसर पडू नये. कुठल्याही योनीमध्ये किडा मुंगी झालं तरी चालेल, पण भगवंताच्या भक्ताच्या घरामध्ये आणि तुमचा विसर न व्हावा. अशा प्रकारे भगवंताला काय मागायचं? भगवंताला भगवंतच मागायचे. भगवंताची भक्ती, भगवंताचं नाम, भगवंताची लीला, भगवंताची सेवा. भगवंताला भगवंतच मागायचा
भगवंताला आपलं गाडी घोडा प्रॉपर्टी सुख दुःख हे काही मागायचं नाहीये. अहेतुकी अप्रत्यता आणि त्याचं नाव भक्ती आहे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. तर आपली इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावणे, श्रवण कीर्तन स्मरण अशा प्रकारे 9 प्रकारची भक्ती त्याचं अनुशीलन करणे हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकानं ते केलं तर मनुष्य जन्माचं सार्थक आहे आणि तो जीवनमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे महाराज आपल्या अभंगातून त्या नामाचा महिमा आणि नाम घेणाऱ्याला काय फळ मिळतं आणि तो कशा प्रकारे मुक्त होतो ते महाराजांनी अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. माऊली महावैष्णव संत तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. हरे कृष्ण. कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करू शकता. ठीक आहे प्रभूजी, कोणाचा प्रश्न नाही दिसत आहे आज. थांबूयात सर्वांनी मग आपण. वारीचा आनंद घ्या. वारीला जाण्याचा प्रयत्न करा. जाता येत नसेल तर ऑनलाईन वारीचं दर्शन करा. भगवंताचा नामजप करा. हरे कृष्ण. ओके. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनन्तकोटि वैष्णववृन्द की जय. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे हरे, हरे हरे राम राम हरे राम, राम हरे राम हरे, हरे राम हरे. राम राम राम. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम हरे प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. कृष्ण प्रणाम. प्रभुजी.